नमस्कार. 130व्या भागाकडे आपण चाललेलो आहोत आणि या 130व्या भागामध्ये महाभारताच्या लढाईत कोण कोण लढलं नाही हे आपल्याला बघायचं आहे. या न लढलेल्या योद्ध्यांच्या न लढण्यामागच्या कारण सुद्धा, त्या कथा सुद्धा खूप रंजक आहेत. मला वाटतं 3 योद्धे या संपूर्ण कथेमध्ये प्रभावी असूनही या तिघांना महाभारताच्या युद्धात लढता आलेलं नाहीये. सगळ्यात मोठा योद्धा आहे तो म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा बंधू आणि द्वारकाधीश, खरा द्वारकाधीश, मूळ मालक, सातबारावाला बलराम. बलरामाला या युद्धात न लढण्याचा निर्णय घ्यावा लागलाय. कथा अजूनही द्वारकेतच आहे. म्हणजे बलरामांनी कृष्णाची भेट झाली आहे आणि बलरामाची भेट घ्यायला दुर्योधन तिथं गेलेला आहे आणि दुर्योधनाने बलरामाला आपल्या गुरुला वंदन करून प्रश्न विचारलेला आहे, हे गुरुवर्य, आपण माझ्या बाजूने हे युद्ध लढण्यासाठी यावं अशी विनंती करायला मी तुम्हाला आलेलो आहे. दुर्योधन तेवढा हुशार बरं का, त्याला माहित आहे कशी विनंती करायला पाहिजे. त्याच वेळेला त्यांचा दुसरा शिष्य भीम सुद्धा, ज्यांनी गदा युद्धाचं प्रशिक्षण दिलेलं आहे, तो शिष्य सुद्धा तिथे हजर आहे आणि तो म्हणतो की गुरुवर्य, माझीही विनंती आपल्याला अशी आहे की या युद्धामध्ये आपण आमच्या बाजूनी लढायला यावं. आता दुर्योधन आणि भीम दोघंही त्यांच्या मागण्या मांडायला बलरामांच्या समोर गेलेले आहेत. पण का कुणास ठाऊक यावेळी बलराम आपल्या मूळ स्वभावाला बगल देऊन दोघांनाही एक सूचना करतात आणि बलराम म्हणतात, अरे काय पडलंय या लढाईत? दोघांनीही, तुमच्या कौरवांनी आणि पांडवांनी गुण्या गोविंदांनी राहायला हवं, अगदी एकमेकात मिसळून आनंद वाटायला हवा, आनंदाने जगायला हवं, दोघांनी मिळून राज्य करायला हवं. नाहीतरी तुम्ही राज्याची विभागणी केलेलीच आहे. एका भूभागाच्या तुकड्यासाठी भांडणं बरं नाही रे. नका लढू, माझं अजूनही ऐका. जा विसरून, सगळं विसरून जा. आपला मान विसरून जा, अपमान विसरून जा, सगळं विसरून जा. द्यूत क्रीडा विसरून जा, द्रौपदीचा अपमान विसरून जा. सगळं काही विसरा आणि तुम्ही दोघं पुन्हा एकदा या भरतवर्षाचं राज्य कुरुकुळाने उपभोगावं असं मला वाटतंय. ते तुम्ही करावं अशी माझी तुम्हा दोघांनाही सूचना आहे. काय असतं, डोक्यात राग गेला ना की कोणते चांगले सल्ले ऐकत नसतात. जिथे दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णाचा सल्ला ऐकला नव्हता, तिथे हे बलरामाचा सल्ला कुठून ऐकणार? दुर्योधनाने तर स्पष्ट शब्दात उडवून लावलं. ते म्हणलं शक्यच नाही. मी एक सुईच्या अग्रभागावर जमीन न देण्याचा संकल्प केलेला आहे आणि तो संकल्प मी मोडून युद्धाची घोषणा रद्द करण्याच्या विचारात नाही. दुर्योधनाचे हे वाक्य ऐकल्यावर बलरामाने भीमाकडे बघितलं आणि भीमाला विचारलं, अरे तू? भीमानं सांगितलं, हे बघा, म्हणले ते लढायला तयार आहे, मला गप्प करायला लागले. मी कसा गप्प राहू? मी कसा द्रौपदीचा अपमान विसरू? मीही ठरवलंय, मीही संकल्प केलाय की याच्या मांड्या फोडीन आणि दुःशासनाच्या छातीचं रक्त पिईन आणि सगळ्याच्या सगळ्या कौरवांना संपवून टाकीन. तेव्हाच कुठे माझ्या मनाला शांती मिळेल. आता दोघे ऐकत नाहीत. बलराम शांततेचा मार्ग सांगत असले तरीही ते मूळचे चिडणारे आहेत, मूळचे रागावणारे आहेत आणि त्यांच्याही संतापाचा बहर आता पुढे जाऊ लागलाय. आणि या संतापाच्या बहरात बलराम प्रचंड रागात आलेत आणि रागात आलेले बलराम या दोघांनाही सुनावतायत, मूर्ख आहात तुम्ही. अरे अक्कल नाहीये तुम्हाला. तुमच्या बुद्धीवर दगड पडल्यासारखं झालंय. लक्षात ठेवा, सुडाने कधीच दुःखाचा अंत होत नसतो. सुडाच्या भावनेने कधीच दुःख संपत नसतात, हे लक्षात ठेवा. तुम्ही सूड डोक्यात ठेवाल तर त्यातून फक्त क्रोधाचा जन्म होतो
आणि असा क्रोधाचा जन्म या क्रोधाच्या अग्नीमध्ये राज्य संपवतो, सगळं काही संपवत असतो. त्यामुळं हा क्रोध सोडला नाही तर तुमचं राज्य, तुमचं कुळ, तुमचं गोत्र संपल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि अजून एक सूचना बलराम करतात. ते म्हणतात, आता मी निर्णय घेतला आहे की तुमच्यासारख्या कोणासोबतच युद्धामध्ये सहभागी व्हायचं नाही. बलरामाच्या महाभारताच्या युद्धात सहभागी न होण्याच्या निर्णयामुळं दोघांचाही मूड खरं तर खराब झालाय. पण इथे मात्र एकाचा मूड फ्रेश झालाय, आणि ते म्हणजे भगवान कृष्ण. बरंच वाटलंय किमान दाऊभाई या मैदानात नाहीत, रोज काहीतरी अडवायचं, रोज काहीतरी सांगायचं, आणि या प्रयत्नांना, त्यांच्या सगळ्या प्रयत्नांना वेळ लावायचा, यापेक्षा दाऊभैया नाहीत हे कृष्णासाठी बरंच असलं पाहिजे. आता हे दोघं बलरामांच्याकडून नकार मिळाल्यानंतर बाहेर आले. त्यामुळं बलराम या महाभारताच्या युद्धामध्ये समाविष्ट नाहीयेत, हे लक्षात घ्या पहिले. आणि दुसरा अजून एक व्यक्ती जो महाभारताच्या कथेमध्ये असतानाही या युद्धात कोणाच्याच बाजूने लढू शकलेला नाहीये, तो म्हणजे एकलव्य. एकलव्य गुरु द्रोणाचार्याला मनोमन शिष्य मानून तपश्चर्या करतो, साधना करतो, उत्कृष्ट हे बनतो, धनुर्धर बनतो, आणि त्याची अपेक्षा अशी असते की द्रोणाचार्याने त्याला विद्या शिकवावी. आपण एकलव्याच्या कथेमध्ये एकलव्य कसा योग्य नव्हता हे सांगितले. म्हणजे मुळात हे लक्षात घ्या की द्रोणाचार्य हे कौरव कुळाचे, पांडवांच्या घरचे, कौरवांच्या घरचे पेड गुरु होते. त्यांच्या इंडिपेंडंट शाळेतले ते शिक्षक होते. त्यामुळे दुसऱ्या कोणाला शिकवणं शक्य नव्हतं. आणि एकलव्य हा शत्रूच्या सैन्याच्या सेनाधिपतीचा मुलगा होता. त्याला आपले सगळे रहस्य शिकवून आपल्या सैन्याची, आपल्याच राज्याची अडचण वाढवणे कोणताही राजा स्वीकारणं शक्य नव्हतं. त्यामुळं द्रोणाचार्यांनी एकलव्याला शिकवलेलं नाहीये. याच एकलव्याचा पराभव करून बलरामाने त्याला पळवून लावलं होतं, आणि तो अरबी समुद्रातल्या एका बेटावर जाऊन बलरामाच्या भीतीनं दडून बसला होता. त्यामुळं त्याचं या युद्धामध्ये येणं शक्य नव्हतं. हा दुसरा योद्धा आहे एकलव्य, ज्याला येता आलेलं नाहीये. तिसरा योद्धा कोण आहे, त्याची काय खरी गंमत आहे ते सांगतो पुढच्या भागामध्ये.